देहविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीय यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे मुंबईचे निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यापूर्वी देहविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचं मतदार यादीतलं प्रमाण 0 होतं, मात्र मोहोड यांच्या प्रयत्नांमुळे 1200 मतदारांनी नोंदणी केली। त्यांच्या या कामगिरीचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांच्याशीही बातचीत केली। निवडणूक म्हणजे किचकट प्रक्रिया, मात्र निवडणूक आयोगामधीलच महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे। आपल्या सोबत आहेत शिरीषजी मोहोड, ज्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे। अगोदर तुमचं अभिनंदन शिरीषजी। मला एक सांगा की ही कोणत्या प्रक्रियेसाठी किंवा उत्तम कामगिरी केली म्हणून आपल्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे? मात्र कामगिरी म्हणजे की कसं, नेमकी काय प्रक्रिया असते आणि सिलेक्शनची पण कशी प्रक्रिया असते? तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील व्यक्ती ज्या आहेत त्यांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याची जबाबदारी त्यांनी महाराष्ट्राकडे दिली होती। स्टेट स्वीप नोडल अधिकारी म्हणून हा कार्यक्रम राबवताना आम्ही तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील नागरिकांना यामध्ये सामावून घेण्यासाठी त्या क्षेत्रातले काही अशासकीय संस्था आणि आमचे अधिकारी, आमचे यंत्रणा यांचा उपयोग करून आम्ही 2012मध्ये ज्या मतदारांची संख्या 0 होती, 2014मध्ये फक्त 200 होती, आज 2015मध्ये एका वर्षात आम्ही तो आकडा 1200च्या वर गेलेला आहे। म्हणजे 6 पटींनी आम्ही अधिक नोंदणी केली आणि मला असं वाटतं याचंच कौतुक म्हणून मला भारत निवडणूक आयोगाने हा पुरस्कार दिला आहे। अच्छा, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे मतदार शोधणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांना पुन्हा मतदान प्रक्रियेमध्ये सामावून घेणं, ह्या तिन्ही टप्प्यावर अनेक तुम्हाला संघर्ष करावा लागला असेल। काय काय अडचणी आल्या होत्या? नाही, मुख्य अडचण अशी आहे की ह्या दोन्ही समाजामधले म्हणजे तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील व्यक्तींना शासकीय यंत्रणेपासून थोडा त्यांना एक दुरावा आहे, म्हणजे थोडी मनात भीती आहे। त्यांना असं वाटतं की शासकीय यंत्रणेपणे जाणं एक कदाचित त्यांच्या व्यवसायासाठी अडचणीचं ठरू शकेल। यासाठी त्यांच्यामध्ये विशेष जागरूकता निर्माण करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी आम्ही त्यांच्याच क्षेत्रामध्ये ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही ही मोहीम राबवली। जे वंचित घटक आहेत त्या वंचितांनाच कुठेतरी भारतीय म्हणून असल्याचा अधिकार आणि सन्मान मिळवून देण्याचं काम निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याचाच सन्मान म्हणून राष्ट्रपती सुद्धा पुरस्कार त्यांना गौरवण्यात आलेला आहे। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।